विधिमंडळ अधिवेशनात बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरणाऱ्या मंत्र्यांना अखेर खाते वाटप करण्यात आले आहेत। मात्र या खाते वाटपात दिग्गज नेत्यांचे पंख छाटण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे। कारण मंत्रिमंडळाच्या खाते वाटपात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडेंना कमी महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत। कोणकोणती खाती त्यांना देण्यात आली आहेत, नेमकी काय कारणं आहेत महाजन, विखे पाटील आणि मुंडेंना कमी महत्त्वाची खाती देण्यामागे, जाणून घेऊयात या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात। कोणताही राजकीय पेच किंवा तिढा निर्माण झाला की तो सोडवण्यासाठी महाजन धावून जातात। अगदी अलीकडे मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे अडून बसलेले असताना महाजनांनीच त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची समजूत काढली होती। यामुळेच महाजन यांना संकट मोचकाची उपमा दिली जाते। मावळत्या मंत्रिमंडळात त्यांनी ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन अशी महत्त्वाची खाती भूषवली होती। त्याआधी फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा खातं होतं। आता महायुतीच्या नवीन सरकारमध्ये गिरीश महाजनांकडे जलसंपदा, विदर्भ, तापी आणि कोकण महामंडळे हे विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन ही खाती सोपवण्यात आली आहेत। त्यामुळे आधीच्या खात्यांच्या तुलनेत महाजन यांचे पंख छाटले गेल्याची चर्चा सध्या सुरू आहे। जलसंपदा खात्याचा सगळा भारही त्यांच्याकडे दिलेला नाहीये आणि आपत्ती व्यवस्थापन हे खातेही फारसे महत्त्वाचे मानले जात नाही। त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असला तरी आधीच्या तुलनेत छोटी खाती सोपवून त्यांचं महत्त्व कमी करण्यात आलंय असं म्हटलं जातंय। दुसरीकडे विखे पाटलांचंही महसूल खातं गेलंय। 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागील सरकारमध्ये महसूल खातं होतं। राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेस सरकारमध्ये कृषी खातं सांभाळलं होतं। त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती त्यांनी भूषवली होती। नवीन मंत्रिमंडळात जलसंपदा, गोदावरी आणि कृष्णा खोरे हे दोनच विभाग त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत। महाजन आणि विखे पाटील यांच्यात जलसंपदा खात्याची विभागणी झाली आहे। त्यामुळेच विखे पाटलांचं महत्त्व कमी करण्यात आल्याची चर्चा सध्या रंगली आहे। तर अजित पवारांचे विश्वासू आणि निकटवर्तीय समजले जाणारे आणि सध्या बीडमधील सरपंचाच्या हत्यावरून वादात सापडलेले धनंजय मुंडे यांनाही अजित पवारांनी मोठा धक्का दिलाय। मागील सरकारमध्ये मुंडेंकडे कृषी हे अत्यंत महत्त्वाचं खातं होतं। आता नवीन सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हे खाते सोपवण्यात आले। धनंजय मुंडेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी विरोधही झाला होता। आता मंत्रिमंडळात समावेश झाला असला तरी त्यांना कमी महत्त्वाचं खातं सोपवण्यात आलंय। याचबरोबर पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील यांच्या वाट्याला काय आलंय तेही पाहूयात। काही वर्षांच्या ब्रेकनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय। मात्र त्यांना पर्यावरण व पशुसंवर्धन ही तुलनेने कमी महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत। पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळातील समावेश करण्यात आल्यानंतर त्यांना महत्त्वाचे खाते मिळेल अशी अटकळ बांधण्यात येत होती। मात्र प्रत्यक्षात तसं झालेलं नाहीये। तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना यंदाच्या मंत्रिमंडळात उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य या जुन्याच खात्यांवर त्यांना समाधान मानावं लागलंय। फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत पाटलांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार यासारखी महत्त्वाची खाती भूषवली होती। मात्र या सरकारमध्ये त्यांच्या वाटेला फारसं काही आलेलं नाहीये। मात्र तुम्हाला या मंत्रिमंडळाविषयी आणि खाते वाटपाविषयी नेमकं काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मुंबई तक बघायला विसरू नका। धन्यवाद।